देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। स्कूल में अपमानित किए जाने के बाद 16 वर्षीय अनुष्का ने घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। अनुष्का के परिवार को सांत्वना देने के लिए केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ने उनसे मुलाकात की। परिवार से चर्चा करते हुए मंत्री आठवले ने दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। उन्होंने कहा कि अनुष्का बहुत ही होशियार बच्ची थी, उसे नकल करने की जरूरत नहीं थी, लेकिन उस पर जानबूझकर शक जताया गया। जिस शिक्षिका की वजह से अनुष्का ने आत्महत्या जैसा कदम उठाया है, उस पर और पूरे स्कूल प्रशासन के पदाधिकारियों पर पुलिस को सख्त से सख्त कार्रवाई करनी चाहिए। परिवार से चर्चा करते हुए मंत्री आठवले ने दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। उन्होंने कहा कि अनुष्का बहुत होशियार बच्ची थी, उसे नकल करने की जरूरत नहीं थी, लेकिन उस पर जानबूझकर शक जताया गया। जिस शिक्षिका की वजह से अनुष्का ने आत्महत्या जैसे कदम उठाया है, उस पर और स्कूल प्रशासन के पदाधिकारियों और पुलिस को सख्त से सख्त कार्रवाई करनी चाहिए। उन्होंने आगे कहा कि इस मामले को लेकर वे पुलिस आयुक्त से भी बात करेंगे। शिक्षिका द्वारा अपमानजनक भाषा का इस्तेमाल किए जाने से अनुष्का आहत हुई है और उसने ये कदम उठाया, इसीलिए इस आत्महत्या के लिए वो जिम्मेदार है। उन पर तुरंत कार्रवाई होनी चाहिए, ऐसी मांग केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ने की है। मुलीबद्दल काय झालं सांगू का साहेब, मुलगी पेपर आहे म्हणून सकाळी 10 वाजता पेपरसाठी गेली। 10 वाजता पेपर गेल्यानंतर आम्हाला त्याच्यानंतर माहित नाही काय प्रकार झाला। मुलगी संध्याकाळी जेव्हा घरी आल्यानंतर तिने चाय वगैरे न घेता ती डायरेक्ट कपडे चेंज केले, घरातले कपडे घातले, वरच्या माळ्यावर गेली। त्याच्यानंतर तिने आतमध्ये काही केलं ते माहित नाही पडलं। आम्ही तिला चहा पिण्यासाठी बोलवायला गेलो तर ती काय दरवाजा उघडायला तयार नाही आणि तिने काय सांगितलं पण नाही। मग त्यासाठी आम्ही परत वरती जाऊन चौकशी केलं तर आतमध्ये काय दिसणार, मग आम्ही दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये गेलो तर ही रस्सीला लटकत होती। त्यानंतर आम्ही ह्यांना चौकशी केली, तिच्या मैत्रिणीने फोन केला, बाबा अनुष्का आली ना, अनुष्काने असं केलं, काय झालंय? तर ती म्हणली शाळेमध्ये आज असा प्रकार झाला की हिने कॉपी करताना पकडलं म्हणून मॅडम बोलतात, तर हिच्या बेंचच्या मागे पेपर टाकलेला होता, तर यांनी कॉपी केलेला आरोप लावला तर लावला, पण तुम्ही त्याला परीक्षेला बसून नाही द्यायचं होतं। बाकी वाचत काय बोलायची काय करणार, तू कॉपी केली, झोपडपट्टीत राहते, तुमची लायकीच नाही, तुम्ही असेच असेच राहता का, हे राहता का, ते राहता का, उलट सुलट तिला एवढं टॉर्चर केलं साहेब, येते वेळेसच परेशान मध्ये आली आणि त्याने येऊन इथे गळपास लावून आत्महत्या केली। मला न्याय अनुष्का एवढी जी मुलगी आहे आपली मूळ तालुक्यातली होती, सोलापूर जिल्ह्यामधली, आणि या ठिकाणी राहत होती आणि 10वीला शिकत असताना ती अत्यंत हुशार मुलगी होती आणि 10वीची एक्झाम देत असताना त्या ठिकाणी जी काही कॉपी सापडली तर हिच्यावरती मुद्दाम शंका घेण्यात आली। तर अशा पद्धती शंका तिच्याबद्दल घेतली नसती आणि तिला कॉपी करण्याची आवश्यकता नव्हती। ती मुलगी हुशार मुलगी होती, गेली अनेक वर्ष त्या शाळेत शिकत होती। त्यामुळं ही जी घटना, या घटनेला जबाबदार असणारी जी ती शिक्षिका आहे, ती शिक्षिका आणि संस्थेचे जे काही पदाधिकारी आहे त्यांच्यावर पोलिसांनी ऍक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे। मी शिक्षकांना बोलणार आहे आणि नक्की या संबंधामध्ये या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे। एक 15 वर्षाची मुलगी ही अचानक तिने आत्महत्या केलेली आहे आणि त्याचं कारण हे आहे की झोपडपट्टीतली मुलं अशीच असतात, झोपडपट्टीतली मुली अशाच असतात, अशा पद्धतीचे आरोप तिच्यावर केल्यामुळं, तिला मोठ्या प्रमाणात अपमानित केल्यामुळंच तिने आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे तिच्या आत्महत्येला जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। जी मीडिया टुडे के लिए नवी मुंबई से मनोज भिंगाडेर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही, बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।